महत्त्वाची आजची येणारी पिढी सगळ्यात जास्ती वाया गेलेली आणि दारू पिणं, सट्टा, जुआ, लॉटरी ह्या सगळ्या गोष्टींपासून ते जवळ आहे आणि यापासून सगळ्यांपासून दूर करणारा म्हणजे हा आमचा मानव धर्म आहे आणि भगवंताची ही कृपा आहे आणि ती सगळ्यांवर फक्त आमच्या मार्गातल्या सेवकांवरच आहे। जो ही व्यक्ती हा आपल्या मार्गाशी जुळल तो आपला सर्वांचा स्वतःचा आणि पूर्ण समाजाचा एक दारूमुक्त व्यसनमुक्त असा समाज घडवून आणन आणि मार्गाविषयी म्हटलं तर हा एक सर्वात उत्तम असा आपला मानव धर्माला घडवणारा आणि स्वतःला घडवणारा हा एक धर्म आहे। सर्वांना माझा परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडल वर्धमान नगर नागपुर की ओर से बाबा के आदेश के अनुसार आज जयंती निमित्त इधर कार्यक्रम चालू है, बाबा की रैली चालू है और इस मार्ग में भूत बाधा और व्यसन मुक्ति ये बहुत बड़ा ये है, बाबा का बहुत योगदान है। यहाँ पे मेरे ससुर के 40 साल पहले का भूत बाधा था, आज वो भूत बाधा मुक्त हुए, हमारा परिवार सुख शांति से जीवन जग रहे हैं। ये बाबा का कृपा है। हमारे बच्चे कल की पीढ़ी जो दुख में रहेंगी वो नहीं रह पाएंगी, कोई जादू टोना नज़र कुछ नहीं लगा सकता है। ऐसे आज बाबा हनुमान जी का, बाबा जुमदेव जी का ये कृपा महान है। एक मार्ग हा महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी स्थापन केलेला मार्ग आहे। ह्या मार्गामध्ये 36 कोटी देव करूनही समाधान ज्या व्यक्तींना मिळत नव्हता त्या व्यक्ती ह्या परमात्मा एक मार्गामध्ये आले आणि एकच भगवंत म्हणून एकाच हनुमानजीच्या पूजेला लागले। त्याच्यामध्ये एवढं समाधान मिळालं की त्यांची आज परिस्थिती खूप उंचावली आहे। जे खाण्याला मोहताज होते ते लोक आज खूप काही करून मोठे झाले आहे। हा एवढा समाधान फक्त ह्या परमात्मा एक मार्गाने दिला आहे। तर हा मार्ग कोणी दिला तर हा मार्ग दिला आहे महान त्यागी बाबा जुमदेवजींनी, ज्यांची आज जयंती आहे। त्यांचा जन्म झाला होता 3 एप्रिल 1921 रोजी। तो दिवस हा खूप आम्ही चांगल्या पद्धतीने साजरा करत आहोत। त्या दिनानिमित्त आम्ही आज आमच्या परिसरात चांदमारी परिसरामध्ये आज भव्य रॅली काढली आहे। त्यानंतर रात्रीला सायंकाळच्या वेळेस खूप मोठा प्रोग्रामसुद्धा आहे। तर या महान त्यागी बाबा जुमदेवजींनी समाजासाठी खूप मोठे कार्य केले आहे, तेच आम्ही त्यांच्या जन्मदिनानिमित्त आज साजरे करत आहोत। परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज 3 एप्रिल बाबाची जयंती या निमित्त आपण रॅली काढली। या बाबाची जयंती यासाठी आपण साजरी करतो की या बाबांनी व्यसनमुक्ती या मार्गात जुळाच्या अगोदर या व्यसनमुक्ती कार्यक्रम सुरू केला। व्यसनमुक्ती या मार्गात जुळता बरोबर माणूस अर्धसुखी होऊन जाते, कारण की जो पैसा आपण व्यसनाआधी लावतो तो व्यसन मुक्त होऊन जाते। आणि या रॅली काढायचा अर्थ म्हणजे एक या रॅलीमधून एक तरी व्यक्ती सुखी व्हावा, व्यसनमुक्त व्हावा, याकरिता हा रॅलीचा हा जयंतीचा सोहळा साजरा करतो। नमस्कार।